मी आहे राधिका आणि राधिका आज तुमच्यासाठी स्पेशल अशी एक डिश घेऊन आली आहे, ती म्हणजे लहान मुलांना पौष्टिक असा आहार. तसंच लहान मुलं बऱ्याचशे जण पालक हे नाव ऐकलं तरीही तोंड मुरडतात किंवा खूप किरकिर करतात. तर आज हे सोप्या पद्धतीमध्ये लहान मुलांना हे कसं खाता येईल, तसंच वेट लॉस साठीही हे कसं आपल्याला फायदेशीर ठरेल किंवा आपलं वेट लॉस कसं होईल ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. एकच रेसिपी आणि 2 फायदे आपले होणार आहेत. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार सर्वांना, राधिकास किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. तसेच जर तुम्ही अजून राधिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे राधिका रोज तुमच्यासाठी कुठली नवीन डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेचच समजेल. तर पहा, इथे पालक सूप बनवण्यासाठी मी घेतले आहे साहित्य. इथे मी पालक कट करून व स्वच्छ धुवून घेतला आहे. इथे एक टोमॅटो कट करून घेतला आहे. तिथे मी एक छोटा कांदा बारीक चिरून उभा कट करून घेतला आहे. इथे मी लसूणच्या पाकळ्या 5 ते 6 घेतल्या आहेत. इथे अर्धा इंच आलं घेतला आहे. तिथे 1 चम्मच तूप घेतले आहे. इथे मी जिरे पावडर घेतले आहे आणि इथे काळं मीठ घेतलं आहे. आता इथे तुम्ही जर फक्त वेट लॉस साठी घेणार असाल तर इथे तुम्हाला हिरव्या मिरचीचा वापर केला तरी चालतो, पण इथे मी लहान मुलांना हे करत आहे. तर लहान मुलांना जर मुलं तिखट खात असतील तर तुम्ही अर्ध्या मिरचीचा इथे वापर करू शकता. चला तर मग लगेचच आपण रेसिपीला सुरू करूया. तर पहा, इथे गॅस ऑन करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला आवश्यकतेनुसार ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. किती माणसांसाठी आपण सूप बनवणार आहे त्याच्यावरती. तर पहा, आता इथे आपण लसूण आणि आलं घालून घ्यायचं आहे. कांदा, टोमॅटो आणि पालक. आता इथे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला एकच उकळी आणायची आहे. पूर्ण इथे आपल्याला पालक वगैरे शिजवून घ्यायचं नाही. इथे पाणी तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं वाढवू शकता, पण पालक ही आपला तेवढा असला पाहिजे, नाहीतर पूर्ण जास्त पाणी जर आपण वाढवलं तर सूप ही आपलं एकदम पाण्यासारखंच होतं. म्हणून जास्तही पाणी वाढवायचं नाही. जर तुमच्याकडे पालक जास्त असेल, 2 पेंडी पालक असेल तर पाणी तुम्ही वाढवू शकता. इथे तुम्ही कांदा नाही घातला तरीही चालू शकतं. जर तुम्हाला वेट लॉस साठी पाहिजे असेल तर इथे तुम्ही टोमॅटो, जिथे मी 1 घेतला आहे तिथे तुम्ही 2 ही घेऊ शकता. आता इथे आपल्याला 1 उकळी आणून घ्यायची आहे. तर पहा, इथे उकळी यायला चालू आहे. हे सूप तुम्ही लहान मुलांना तसंच प्यायला देऊ शकता किंवा इंद्रायणी भातावरती. मी तर बाळांना इंद्रायणी भातावरतीच घालून देत असते. त्यांना खूप आवडतं लहान मुलांना. आणखीन आठवड्यातून 3 ते 4 वेळा केलंच जातं. मुलांनाही खूप आवडतं, खूप आवडीने मागतात. तुम्हाला जर वेट लॉस साठी आणखीन रेसिपीज पाहिजे असतील तर मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आता हे वेट लॉस करत असताना कुठल्या टायमिंगला घेतलं पाहिजे किंवा किती वेळेस घेतलं पाहिजे हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मी नेक्स्ट व्हिडिओला तुम्हाला तेही सांगेल. आता पहा, इथे उकळी येत आहे. 2 ते 3 मिनिटात आपल्याला हे उकळवून घ्यायचं आहे. तर पहा, अजून इथे 1 मिनिट सेम प्रोसेस मध्ये मी उकळवून घेणार आहे आणि इथे गॅसची फ्लेम हायला आहे. हाय फ्लेम वरतीच मी इथे उकळवून घेत आहे. थोडासा टोमॅटो, आणखीन पालक थोडासा ट्रान्सपरन्स होईस्तोवरच आपल्याला घ्यायचं आहे. पूर्ण भाज्या आपल्याला शिजवून घ्यायची नाहीत. 1 मिनिट मध्ये होऊन जाईल आपली पालक व्यवस्थित. तर इथे पहा, आता मी गॅसची फ्लेम
बंद केले आहे आणि आता आपल्याला इथे पालक पूर्ण थंड करून घ्यायचा आहे. पालक थंड झाल्यानंतर आणखीन काही मी तुम्हाला टिप्स देणार आहे, त्या आपण पालक थंड झाल्यानंतर पाहू. तर पहा, इथे आपला पालक थंड झाला आहे. आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. जितकं बारीक करता येईल तितकी बारीक पेस्ट ह्या सगळ्याची करायची आहे. आता पहा, इथे मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. आता अशा चाळणीमधून आपल्याला हे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. हे प्रोसेस खूप महत्त्वाची आहे, स्किप करायची नाही आपल्याला. पहा, हे व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे. खूप इझिली पडत जाते हे. पहा, माझाच हात दिसत आहे मध्ये. तर आता पहा, इथे शेवटला ह्याच्यामध्ये जे आपण पालक शिजवून घेतलं होतं त्याचंच पाणी घालीत पुन्हा हे व्यवस्थित आपल्याला असं हे गाळून घ्यायचं आहे. म्हणजे ह्याच्यामधून लगेच शिल्लक राहिलेलं पडत असतं. हे आपल्याला टाकून द्यायचं नाही, हे असंच ठेवायचं. आणखीन एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं. पहा, इथे किती छान आणि स्मूथ एकदम रेडी आहे. आता आपण चला गॅस ऑन करून घेऊया. आता इथे आपण गॅस ऑन करून घेतला आहे. आता पहा, ह्याच्यामध्ये जर तुम्ही वेट लॉस साठी हे सूप करत आहात तर आता ह्याच्यामध्ये मी जिरे घालत आहे. हे जिरे मी भाजून घेऊन पुन्हा मिक्सरला बारीक करून घेतले आहे, म्हणून इथे मला तडका मारायची काही गरज नाही. आता इथे गॅसची फ्लेम मी लोला ठेवत आहे. इथे जर वेट लॉस साठी तुम्ही करत असाल तर इथे ह्या हिमालय पिंक तसंच काळं मीठ ह्याला म्हटलं जातं, तर त्याचाच वापर करायचा. आपलं रेग्युलर मिठाचा वापर करायचा नाही. इथे वरूनच मी तूप घालून घेत आहे. इथे जर तुम्ही वेट लॉस साठी करत असाल तर एकदम पागळून घेतले म्हणजे वितळवून घेतलेलं 1 स्पून आपण जो पोहे खातो तो स्पूनचा इथे वापर करायचा आहे. इथे मी लहान बाळांना करत आहे म्हणून मी इथे जरा जास्त तुपाचा वापर करत आहे. वेट लॉस साठी तेवढं लक्षात ठेवायचं की तुपाचाही जास्त वापर नाही झाला पाहिजे. आता वेट लॉस साठी करत असाल तर त्याच्यामध्ये थोडासा चिमटभर दालचिनीचाही वापर करा. इथे लहान बाळांसाठी मी करत नाही आणि जरी लहान मुलांसाठी ही केला तरी खूप छान चव येते सूपला, पण इथे मी नाही करत. आता ह्याला एकदम लो फ्लेम वरती 1 उकळी आणून घ्यायची आहे. तर पहा, इथे 1 उकळी आले आहे. इथे जर तुम्ही जास्त पालक उकळवून घेतला तर पालकचा कलर चेंज होतो. हा हिरवा कलर असा राहत नाही, थोडीशी शेड त्याची बदलते. मला असं पालक खूप आवडतं, कलर ही खूप आवडतो, चव ही थोडी छान लागते. जर तुम्हाला पालक पनीरची रेसिपी आवडत असेल तर मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा, आपण ती रेसिपी घेऊन येऊ. आणखीन जर तुम्हाला वेट लॉस साठी आणखीन रेसिपीज पाहिजे असतील तर कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स केली नसेल तर कमेंट्स करा. म्हणजे लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी, पेशंटसाठी तसेच वेट लॉस साठी नवनवीन व्हिडिओ पाहायला लगेचच तुम्हाला मिळतील.